नांदेड़ शहर के चन्नावार पैथोलॉजी के नीचे बस स्टेशन डॉक्टर लैंड के करीब में ईईसीपी के मकसद से कार्टोग्राफी का चेकअप किया गया, जिसमें कई मरीजों ने इस शिविर से फ़ायदा उठाया। नांदेड़ के मशहूर डॉक्टर विलास धर्म अधिकारी के इलाज से हर रोज़ कई अफराद सेहतमंद होकर अपने घर को लौट रहे हैं। इसी तरह इनके क्लिनिक में परभनी के 80 साल उम्र के शख्स विष्णुकांत औंडेकर को चलते वक्त दम आना, घबराहट होना, बीपी बढ़ जाना जैसे मर्ज से वो परेशान थे। जब इस मरीज़ ने डॉक्टर विलास धर्म अधिकारी से मुलाकात की और डॉक्टर साहब ने इस मरीज़ का इलाज किया तो अब इस मरीज़ की हालत में काफ़ी सुधार हुआ है। इसी तरह 65 साल उम्र की नाय गाँव में रहने वाली खातून रत्नाभाई गायकवाड़ और हदगांव तालुके के 70 साल डॉक्टर प्रहलाद तंवर ने भी कार्टोग्राफी किया और उन्होंने आज मीडिया से मुखातिब होकर क्या कहा, जानिए। मी विष्णू महादेवराव औंढेकर, राहणार परभणी, विद्यानगर येथे राहतो। मला 15 मे रोजी हार्ट अटॅक आला आणि तो रेल्वेमध्ये आला। लगेच एंजिओप्लास्टी झाली। एंजिओप्लास्टीमध्ये एक स्टेंट टाकावा लागला आणि बाकीच्या नर्वमध्ये काही पर्सेंटेजमध्ये ब्लॉकेजेस होते। त्यानंतर मला माझ्या नातेवाईकांकडून कळालं की या ठिकाणी एक धर्माधिकारी डॉक्टरकडे दत्तकृपा हॉस्पिटलमध्ये ईईसीपी नावाची ट्रीटमेंट घेता येते। त्यामध्ये कुठल्याही प्रकारची सर्जरी नाही किंवा काही नाही। एंजिओप्लास्टीनंतर तरी मला त्रास होतच होता आणि माझा अशक्तपणा सगळ्यांनाच जाणवत होता। मी फारसं श्रम करू शकत नव्हतो किंवा आधी जे मी करत होतो की सकाळी उठणे, दररोज फिरायला जाणे, 2-3 किलोमीटर आम्ही चालत होतो। त्यानंतर पुन्हा मी शाखेत जात होतो, त्यामुळे तिथेही जाऊन योगासनं करत होतो। ह्या सगळ्याच ॲक्टिव्हिटी माझ्या बंद पडल्या आणि मला फिरतानासुद्धा दम लागत होता। मग त्यानंतर हे माझ्या नातेवाईकांकडून हे कळालं की या ठिकाणी नांदेडला त्यांचे एक मित्र डॉक्टर धर्माधिकारी यांचं एक ईईसीपी सेंटर आहे आणि तिथं आपण दाखवून बघू म्हणून डॉक्टरची त्यांनी अपॉइंटमेंट घेतली। त्याप्रमाणे मी, माझा मुलगा, माझी पत्नी आम्ही तिघही जण या ठिकाणी आलो आणि माझा भाचा महामुने हाही माझ्यासोबत होता। डॉक्टरशी मुलाखत घेतली, भेट घेतली आणि हे सगळं सांगितल्यानंतर त्यांनी जे सांगितलं ईईसीपीबद्दल ते आम्हाला पटलं। त्यानंतर मी ईईसीपीची जी ट्रीटमेंट आहे ती पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आमच्या महामुने माझ्या भाच्याकडे या ठिकाणी राहिलो। जवळपास 1.5 महिना मी या ठिकाणी होतो। ही ट्रीटमेंट मी पूर्ण घेतली, अगदी रेग्युलर घेतली। डॉक्टरने सांगितलं की तुम्ही रेग्युलर पेशंट आहात, म्हणजे दररोज एकही दिवस न चुकवता ही ट्रीटमेंट घेतली आणि आज आता कार्टोग्राफी काढण्यासाठी या ठिकाणी आलो। कसा रक्तपुरवठा वाढला आणि पूर्णपणे ब्लॉकेज फ्री असं सगळ्या वाहिन्या झाल्या। त्यामुळे याचं जे यश आहे त्या यशाबद्दल या ईईसीपीला मी धन्यवाद देतो। त्याचे जे ब्लॉकेज आहेत किंवा हृदयाचे विकार ज्यांना असतील त्यांनी हे या ठिकाणी ईईसीपी या चिलेशन म्हणजे ब्लॉकेज कमी करण्यासाठी या दोन्ही ट्रीटमेंट या ठिकाणी जर घेतल्या तर बऱ्याच कमी खर्चात म्हणजे एंजिओप्लास्टी करणे किंवा बायपास करणे याच्या जवळपास 1/3 1/4 खर्चामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होण्यासारख्या आहेत। त्या जर करून घेतल्या तर आपण ह्या आजारापासून दूर राहू शकतो। माझ्याबरोबर बरेच पेशंट मी इथं पाहिले ज्यांना बायपास सांगितलं, त्यांनीही ट्रीटमेंट घेतली आणि त्यांनाही बरेचसा रिलीफ मिळालेला आहे आणि ज्यांना जे एंजिओप्लास्टी सांगितली त्यांनाही रिलीफ मिळालेला आहे। त्यांनी ते काही न करता या ठिकाणी आले, त्यांचा त्या दृष्टीने आर्थिकही फायदा झाला आणि आरोग्यही सुधारलं। माझं नाव रतनबाई निवृत्ती गायकवाड। त्रास छातीमध्ये होता, त्रास इथं आल्याबरोबर कमी झालेलं आहे। छातीमध्ये आमचं होतं, छातीत दुखत होतं, इथं तर आलं की घाम येत होता। मग आता का घाम यायला नाही, चलायला काहीच नाही, चांगलं वाटायला आता। जेवण चालेल चांगलं शरीराला, मग आता काही त्रास नाही कोणता। मी साहेबाकडे आले आणि ते साहेबाची घेतल्या ईसीपी घेतली की मग तेव्हापासून आमचं चांगलं वाटायला येतं। माझ्या आईला छातीत दुखत होतं आणि 6 ब्लॉकेज होते, तरी डॉक्टरांनी सांगितलं होतं आम्हाला बायपास करायला। तर आम्ही न करता आम्ही दत्तकृपा पॅथॉलॉजी आलो, जीपी सेंटरला आलो आणि साहेबांना सांगितल्याप्रमाणे
30 सिलेशन्स आणि 40 मशीन असे योग्य रीतीने घेतले आम्ही. आज माझ्या आईची तब्येत टणटणीत आहे. मागच्या वेळेस आम्ही 6 ब्लॉक सांगितले होते. आम्ही घाबरून गेलो सगळेजण, बायपास करावं असं करत आम्ही घेतल्यानंतर आज सगळे रिपोर्ट नॉर्मल निघाले. आज सगळे मी केलेले सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे. लोकांना काय आव्हान करणार, काय सांगणार? मग आम्हाला तर वाटतं हे चांगलं ट्रीटमेंट आहे, योग्य ट्रीटमेंट आहे. बायपास न करता ही करावं सगळ्यांनी. हेच नाही, उलट आमच्या आईची तब्येत सुधारली, दम लागत होता, आता टणटणीत आहे. डॉक्टर पी.डी. तवर कंजारकर, सध्या नांदेडलाच राहतो. मला एक अटॅक आला होता. ज्यावेळेस एन्जिओग्राफी केली त्यावेळेस 3 ते 4 ब्लॉकेज मला निघाले. नंतर मी इथे एका दवाखान्यामध्ये एक स्टेंट टाकून घेतले, म्हणजे एन्जिओप्लास्टी केली आणि दुसरे 2 राहिलेले मी हैदराबादला केलेले. तरीसुद्धा नंतरसुद्धा मला थोडं चालले की दम येणे, घाम येणे, जेवण न राहणे, बेचैन वाटल्यासारखं वाटत होतं. नंतर मी दत्तकृपा सेंटरचा डॉक्टर धर्माधिकारी सरांचे जे सर माझ्या पहिलेच ओळखीचे होते, मग त्यामुळे ते येऊन सरचा सल्ला घेतला. त्यावेळेस त्याने सांगितले की ही ट्रीटमेंट घेऊन बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्यांचा. नंतर इथं आल्यानंतर मग सरची ट्रीटमेंट मी 40 दिवस घेतली ECPची आणि त्यानंतर माझी भूकसुद्धा वाढल्यासारखं वाटलं, मला फ्रेश वाटू लागलं आणि चालताना जे मला दम येत होता तो सुद्धा कमी झाला. आता मी दररोज 3 ते 4 किलोमीटर चालू शकतो, तरीसुद्धा मला दम येत नाही आहे. आणि भूक वाढल्यामुळं थोडं आता मग सांगायचं म्हणजे जेवण वगैरे चांगलं चालतं, त्यामुळे फ्रेश वाटायला लागलं आणि जे चिडचिडपणा होता माझ्या अंगामध्ये तो सुद्धा माझा आता कमी झालेला आहे आणि त्या ट्रीटमेंटमुळे फायदा झाला. तर माझं एकच म्हणणं आहे की जर आपल्याला असे जर ब्लॉकेज वगैरे कुठे सांगितले असतील तर अगोदर दुसरं ते चिरफाड न करता किंवा एन्जिओप्लास्टी न करता ही जर ट्रीटमेंट करून घेतली की नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल असं मला. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विलास धर्माधिकारी, दत्तकृपा हार्ट केअर आणि ECP सेंटर तर्फे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आपण मागील 4 वर्षापासून ECP आणि चिलेशन ट्रीटमेंटने हृदयाच्या रुग्णांवर उपचार करत आहोत. ही जी ट्रीटमेंट आहे याचं हे विशेषतः आहे की ही नॉन सर्जिकल आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रक्तस्राव होत नाही, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपण काही भूल देत नाही, कुठल्याही प्रकारचं पेशंटला ॲडमिशन लागत नाही. हे डे केअर म्हणजे दैनंदिन पेशंट चालत फिरत ही ट्रीटमेंट घेऊन घरी जाऊ शकतात. ही अशी अत्यंत फायदेशीर अमेरिकन US FDA अप्रूव्ड ही ECP ट्रीटमेंट आपण मागील 4 वर्षापासून नांदेडमध्ये सुरू केलेली आहे आणि अनेक नांदेड आणि परिसरातील अनेक रुग्ण या ट्रीटमेंटचा फायदा घेत आहेत. आज आम्ही कार्टोग्राफी शिबिर आयोजित केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला उपचार घेतल्यानंतर रुग्णांना किती फायदा झाला, त्यांच्या हृदयाचा रक्तपुरवठा किती वाढला हे आपल्याला लक्षात येते. तर मी सर्व रुग्णांना हेच सांगू इच्छितो की इमर्जन्सीमध्ये ज्यावेळेस रुग्णांना अटॅक येतो किंवा जेव्हा इमर्जन्सी असते त्यावेळेस एन्जिओप्लास्टी आणि बायपास हाच पर्याय असतो. परंतु जे पेशंट अटॅक येऊन गेलेला आहे, जे एन्जिओप्लास्टी बायपास करू शकत नाहीत, की ज्यांना हृदयाची पंपिंग ज्यांची कमी झालेली आहे, ज्यांना कार्डिओमायोपॅथी नावाचा हृदयाच्या स्नायूचा आजार झालेला आहे, ज्यांची हृदयाचा आकार वाढलेला आहे, अशा रुग्णांनी ECP ट्रीटमेंट ही अत्यंत सेफ आहे आणि त्याच्यामुळं त्यांचा जो हृदयाचा भाग डॅमेज झालेला आहे तो रिव्हर्स होतो. म्हणजे जर एखाद्या पेशंटला अटॅक नंतर हृदयाची पंपिंग कमी झाली असेल तर त्याच्या ECP ट्रीटमेंट घेतली तर त्याची पंपिंग आपल्या ECP ट्रीटमेंटने वाढून येते. जे तुम्ही एन्जिओप्लास्टी बायपास केल्यावर ही पंपिंग वाढत नाही हे लक्षात घ्यावं. म्हणजे प्रत्येक कुठली ट्रीटमेंट चांगली हे प्रत्येक पेशंटच्या कंडिशनवर डिपेंड असतं. कुठलीच ट्रीटमेंट वाईट नसते किंवा कुठलीच ट्रीटमेंट ही नसते. म्हणजे पेशंटची परिस्थिती बघून आपण ते पेशंटला ठरवावं. जे पेशंट स्टेबल असतील, ज्यांना बायपास एन्जिओप्लास्टीचा सल्ला दिला असेल, ज्यांना 2 महिने 3 महिने होऊन गेले, ज्यांना बायपास सांगितलं, प्लास्टिक सांगितलं, जे पेशंट चालत फिरत असतील, तर अशा पेशंटनी बायपास करण्याऐवजी प्लास्टिक करण्याऐवजी एकदा ECP आणि चिलेशन ट्रीटमेंटची माहिती घ्यावी. जे इमर्जन्सी असतील, ज्यांना इमर्जन्सीमध्ये भरती केलं तर त्यांनी प्लास्टिक आणि बायपास याच ट्रीटमेंटचा फायदा घ्यावा. परंतु इमर्जन्सी नाही आहे, पेशंट स्टेबल आहे, त्यांना चालू फिरू शकतो, चालताना दम लागतोय, छातीत पाणी भरलंय, पंपिंग कमी झाली, पेशंटला क्रिएटिनिन वाढलेलं आहे, जे प्लास्टिक बायपास करू शकत नाहीत, अशा पेशंटनी आवर्जून ECP आणि चिलेशन थेरपी या ट्रीटमेंटची माहिती घ्यावी. या ट्रीटमेंटचं एक विशेषता आहे की याच्यामध्ये कुठल्याही या ट्रीटमेंटचा साईड इफेक्ट नाही. 100% ही ट्रीटमेंट सेफ आहे आणि ओव्हरऑल पेशंटची जी कंडिशन आहे त्याच्यामध्ये पूर्ण सुधारणा होते. पेशंटची भूक वाढते, पेशंटचं वजन कमी होतं, पेशंटची शुगर कंट्रोलमध्ये येते, पेशंटचं BP नियंत्रणात येतो. जे पेशंटच्या रक्तवाहिन्या कडक झालेल्या आहेत ब्लॉकेजमुळं, त्या रक्तवाहिन्याची लवचिकता वाढते
आणि ओव्हरऑल मी हे सांगू इच्छितो की हृदयाचा रक्तपुरवठा आमच्या ट्रीटमेंटनी काय होतं नेमकं, तर आम्ही पेशंटच्या हृदयाचा रक्तपुरवठा वाढवतो आणि हे पोस्ट ट्रीटमेंट नंतर सुद्धा आम्ही हे सिद्ध केलेलं आहे किंवा आमच्याकडे रिपोर्ट्स आहेत. पोस्ट ट्रीटमेंट पेशंटच्या हृदयाचा रक्तपुरवठा वाढलेला आहे आणि त्याच्यामुळं काय होतं, हृदयाचाच नाही तर मेंदूचा, किडनीचा, लिव्हरचा सुद्धा रक्तपुरवठा वाढतो. त्याच्यामुळं काय होतं, पेशंटला झोप शांत लागते, पेशंटचं डिप्रेशन कमी होतं. मेन अटॅक आल्यानंतर बऱ्याच पेशंटला काय असतं, 100% पेशंट डिप्रेशनमध्ये जातो. त्याला असं वाटतं की आता आपलं सर्व संपलेलं आहे, आता आपल्याला काही पर्याय नाही, आता आपण मरणार, हे अशी एक त्याच्या मनामध्ये भीती बसलेली असते. तर आपली ट्रीटमेंट घेतल्यानंतर काय होतं, त्याचा कॉन्फिडन्स वाढतो, त्याच्या मनातली भीती निघून जाते. पेशंट स्वतःची दैनंदिन कामं करू शकतो, त्याची क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बाथरूमला जाणे, जेवण करणे, स्वतः आंघोळ करणे, हे स्वतःची कामे स्वतः करू शकतो. हे हार्ट फेल्युअरवाले पेशंट जे झोपून आहेत ते पेशंट आम्ही चालते फिरते केलेले आहेत. हे आमच्याकडे इव्हिडन्स आहे, पोस्ट ट्रीटमेंट पंपिंग वाढलेले रिपोर्ट्स आहेत आमच्याकडे आणि हे आम्ही रिपोर्ट्स बघूनच आम्ही हे सांगत आहोत लोकांना. तर माझं हृदयरुग्णांना एकच आव्हान आहे की घाबरून न जाता, आज मेडिकल सायन्स हे ॲडव्हान्स झालेलं आहे, तर कुठल्याही व्यक्तींनी घाबरून न जाता सर्व ट्रीटमेंटची माहिती घ्यावी आणि त्याच्या कंडिशनला कुठली ट्रीटमेंट चांगली आहे हे विचार करून त्यांनी आपली ट्रीटमेंट निवडावी. धन्यवाद.